तुकाराम महाराजांचे अभंग ऐकल्यानंतर आपल्याला इतका आनंद का होतो, इतका गोडवा निर्माण झाला असं का वाटतं? त्याचं कारण आहे, तुकाराम महाराजांच्या मुखामधून ते अभंग बाहेर आले म्हणून त्याला प्रासादिकता प्राप्त झाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामधून आलेली ज्ञानेश्वरी आपल्याला अजूनही ऐकल्यानंतर वाचल्यानंतर गोड का वाटते? ती ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखाला स्पर्श करून बाहेर आली. आणि असं आहे, संतांच्या मुखाचा स्पर्श एखाद्या वाङ्मयाला जर झाला ना तर त्याच्यामध्ये प्रासादिकता निर्माण होत असते. तुम्ही बघा, बॉलिवूड क्षेत्रामध्ये, टॉलिवूड क्षेत्रामध्ये, हॉलिवूड क्षेत्रामध्ये अनेक गाणी आली, गाजली, 2-3 वर्ष गाजली असतील, मागे पडून गेली, आपल्याला कळालं सुद्धा नाही. ते 2013ला सलमान खानचा वॉन्टेड आला होता, अनेक गाणी गाजली महाराज, सगळ्याचं रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं त्या पिक्चरने. आठवतोय का कोणाला तो पिक्चर? आता गाणी आठवतायत का नाही? त्याच्यापेक्षा एक पिक्चर आता येत आहेत. मला हे नाही सांगायचं, याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. 5-25 वर्षापूर्वी निर्माण झालेला पिक्चर कधी मागे पडून जातो सांगता येत नाही. पण आजही 750 वर्ष झाली, रूप पाहता लोचनी म्हटल्यानंतर आम्हाला तोच आनंद होतोय.